नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. साताऱ्यातील मालगाव परिसरात गावगुंडांनी अनधिकृतरित्या पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला. यामध्ये अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप देखील जितेंद्र पिसाळ यांनी केला आहे. आम्हाला न्याय भेटतच नसल्याचा दावाही केला आहे. आम्ही फक्त ऑफिसच्या वाऱ्यात करतोय, अधिकारी मात्र यावर गांभीर्याने लक्ष देत नाही. धक्कादायक घटना साताऱ्यामध्ये झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर पाटबंधारे विभागातील अधिकारी झाले गायब. धोम धरणाच्या अंतर्गत लघु पाटबंधारे 22 हा कालवा गावातल्याच गावगुंडांनी फोडला असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांनी आवाज उठवला असून सातारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन याबाबत कालवा फोडला असल्याची माहिती उघड केली. हे सर्व माहिती उघड करतानाच अधिकाऱ्यांनी आधीच संबंधित कालवा फोडणाऱ्यांच्या बरोबर साटेलोटे केल्याचा आरोप केला आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ कार्यालयात पोहोचतात कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पळ काढला. साताऱ्यातील मालगाव परिसरात लघु पाटबंधारेचा कालवा त्याच गावातील गावगुंडांनी दादागिरीने फोडला व शेतात चोरून पाणी घेऊन जाण्याचा त्यांचा घाट होता व कालव्यातून खासगी रस्ता काढण्याचा देखील त्यांचा घाट होता. मात्र या सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांनी उघडकीस आणला व याबाबत संबंधित कालवा फोडणारे व रस्ता अनधिकृतरित्या तयार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही जास्त प्रोत्साहन देताय या गोष्टीत असं मला वाटतंय, कारण की त्यांनी रात्री गावामध्ये JCP नेऊन रात्री 12 वाजता कॅनल परत त्यांनी ते सगळे उकरले रात्रीच्या वेळी. आणि किती दहशत आहे आमच्या भागात त्यांच्यामुळे. मी काय सांगतोय, पाहणी करा. आदेश देतोय, पाहणी करा. आणि जर शासकीय मालमत्तेचं जर काही नुकसान झालं असेल तर तक्रार दाखल करा. ऐका ना सर, आज शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या दिवशी ऐकले. तुम्ही माझ्यासमोर साबळे सरांना, तुम्ही माझ्यासमोर साहेबांना सांगितलं, साबळे साहेब तुम्ही अहवाल द्या, फोटो काढा आणि अहवाल बनवा आणि तुम्ही आजच्या आज गुन्हा दाखल करा. आज तुमचा कुठलाही अधिकारी माझा फोन उचलत नाही आणि कुठलाही अधिकारी नीट बोलत नाही, नीट उत्तर देत नाही. मला फक्त म्हणतो की जाऊ द्या ना, कशाला वाढवताय, जाऊ द्या. म्हणजे ह्याच्यात कुठेतरी लागेबंदी आहे त्या खालच्या अधिकाऱ्यांचे. कधी कळवताय तुम्ही? नाही तर मी आज आंदोलन करणार आहे. मी सर इथं जर नाही दिलं तर मी कलेक्टरांना जाऊन भेटणार आहे. साहेब मला हे तुम्ही आमच्या अन्याय झालाय. मी शासनाला मदत करतोय, परंतु हे शासन काही गंभीररित्याने दखल घेईना. संध्याकाळी किती वाजेपर्यंत द्याल तुम्ही? मी आदेश देतोय त्यांना, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं असेल करा. शासकीय मालमत्तेचं जर नुकसान झालं असेल तर ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल करा. हो, पण नुकसान झालंय सर, तुम्हाला माहिती आहे, परवाच झाला या विषय. अगोदर पण आदेश दिलेला आहे, तुमचा जुमामला नाही, पाळला नाही त्यांनी. मी ते देतोय. आज मी आता पोहोचलो ना ऑफिसला गेल्यानंतर इन्स्पेक्शन मधून, मी आज संध्याकाळपर्यंत त्यांना देणार आहे पत्राने. मी किती वाजता येऊ? मी जितेंद्र लक्ष्मण पिसाळ आज सातारा सिंचन विभागामध्ये मी आलेलो आहे. याचं कारण असं की मागे जानेवारीमध्ये आमच्या भागात धोम डावा कालवा लघु क्रमांक 22 याचे काही इसमाने खूप मोठे नुकसान केले होते. JCPच्या सहाय्याने वारंवार फोडत होते. त्यावेळीच आम्ही तक्रार दिलेली, तर त्यावेळीस त्यांच्यावर शासनाने विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते न्यायप्रविष्ट बाब चालू असताना देखील त्यांनी आज 6 महिने ओलांडले नाही, तर परत
परवा रात्री त्यांनी पूर्ण कॅनल फोडून तिथं पायपा टाकून अख्खा नवीन रोड केला आहे. या संदर्भात मी योगेश शिंदे ह्या कार्यकारी अभियंता यांना भेटण्यास आलो, पण त्यांनी मला टोलवाटोलीची उत्तरं दिलेत आणि त्याच रात्री त्याच इसमांना इथं बोलावून त्यांना सांगून ते परत त्यांनी काढायला लावलेत पाईपा. त्या सगळ्या रात्रीच्या 12 वाजता त्यांनी फास्टमध्ये उकरून घेतल्यात, म्हणजे एव्हिडन्स काढायचं गायब करायचं चाललेलं आहे. तरी देखील त्या योगेश शिंदे साहेबांना मी वारंवार 3 दिवस झालं भेटतोय, पण त्यांच्याकडनं काय ह्या विभागामार्फत काय ऍक्शन घेण्याचं त्यांचं टाळाटाळी चाललेली आहे. हा अन्याय होतोय आमच्यावर, कारण की त्या पाटबंधाऱ्याच्या डाव्या कालव्यापासून आमचे सगळे वावरं भिजत असतात. आज 6 महिने झाले आम्हाला पाणी नाही तिथे, आणि पाण्याचं एवढे तुतवडा असताना ही बिंदास लोक बाहेर येत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरातले आहेत, कुठले गुंड आहेत, त्यांनी बिंदास येऊन जेसीबीच्या सहाय्याने कॅनल खोदतायत. म्हणजे हा आता पाणी तर नाहीच आहे, आणि त्यात देखील त्यांनी हा आम्हाला किती त्रास द्यायचा शेतकऱ्यांना. आज आम्ही गरीब आहे याचा अर्थ नाही ना की आम्हाला कोण वाली नाही. आम्हाला वाली आहे ना, आमचे कलेक्टर साहेब आहेत. आम्हाला इथं न्याय नाही मिळाला तर मी कलेक्टरांकडे जाऊन आंदोलन छेडणार आहे. आज मी कलेक्टरांना भेटून हे पण सांगणार आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा मागच्या वेळेला ह्या लोकांनी कॅनल फोडला, त्यावेळी ओझरड्यामध्ये 1 महिन्यापूर्वी कॅनल फुटलेला, त्यावेळी एवढी नुकसान झालेले कॅनल फोडून आज तिथं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी अजून त्या दुःखामधून बाहेर आलेला नाहीये. परंतु आज जर शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना ह्या लोकांना शेतकऱ्याची जर किंमत नसेल अधिकाऱ्यांना, त्यांना या खुर्चीवर राहायचा काही अधिकार नाही. आज आम्ही शेतकरी म्हणून ही व्यथा मांडतोय. आज ह्यांनी न्याय नाही दिला तर आज आम्ही कलेक्टरांकडे साहेबांकडे जाऊन आंदोलन करणार आहे आणि त्यांची गाठ घेणार आहे.